हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कशा आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर आजचा व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे पूर्ण बघा, स्किप न करता बघा. कारण काय होतं, जेव्हा स्किप केला जातो ना, तेव्हा अगोदर काय बोललेलं असतं हे समजत नाही आणि मग आपण काहीतरी वेगळाच अर्थ काढतो. जे आपण अर्धा व्हिडिओ बघितलेला असतो त्याच्यावरच आपण कमेंट्स करायला चालू करतो. सो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला नक्कीच त्याचा उपयोग होईल असं मला तरी वाटतंय. तर आजचा व्हिडिओ मी माझी थोडीशी आता यूट्यूबची फॅमिली म्हणायला, माझी जी फॅमिली आहे 315ची फॅमिली आता झालेली आहे आणि लवकरच 1000 सबस्क्रायबरची फॅमिली देखील कंप्लीट होणार आहे आणि त्याच्यापेक्षाही मला फॅमिली खूप मोठी करायची आहे. आणि ऑब्व्हियसली हे तुमच्या सपोर्टमुळे खरंच इम्पॉसिबल आहे. आणि जसा विश्वास तुम्ही आता जे माझे 315 जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल त्यांचा अगदी मनापासून थँक्यू. खरं तर मी अगोदर म्हणेल. आणि छान छान कमेंट्स करताय, छान छान रिस्पॉन्स देताय, चॅनलला लाईक करताय, शेअर करताय आणि सबस्क्राईब देखील करताय, त्याबद्दल खरंच त्यांचं सर्वांचं थँक्यू. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ मी माझी जी 300 पर्यंतची जी जर्नी आहे ती थोडीशी शेअर करणार आहे. आता काही जण म्हणतील की हा 300चीच फॅमिली पूर्ण झाली आहे आणि ही काय याच्यावर व्हिडिओ बनवून ज्ञान वाटते किंवा ज्ञान देते. तर कदाचित कोणासाठी हे म्हणजे ज्ञान असू शकतं, ज्ञान असू शकतं, तो त्यांचा प्रश्न राहिला. पण यूट्यूबवर येणं, यूट्यूब चालू करणं आणि त्याच्यामध्ये व्लॉगिंग करणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण आतापर्यंत मी यूट्यूब जे ब्लॉगर आहेत त्यांचे व्लॉग बघायचे आणि मलाही तुमच्यासारखंच मलाही वाटायचं की काय व्लॉग आहे असं वगैरे. पण यूट्यूबवर येणं आणि मला ते स्वतः यूट्यूब चालू केल्याच्या नंतर मग मला त्या गोष्टी खरं तर म्हणजे मला त्या गोष्टी कळायला लागल्या की प्रत्येक यूट्यूबर खूप जास्त मेहनत घेत असतो आणि त्याच्यामध्ये जर ब्लॉगिंग चॅनल असेल तर मग तर काही विषयच नाही. कारण मेहनत तर खूप असते. चॅनल म्हणजे ब्लॉग बनवणं, एडिटिंग करणं, थंबनेल बनवणं, त्याच्यावर अनेक गोष्टी असतात. सॉन्ग देणं, टायटल टाकणं, बऱ्याचशा गोष्टी असतात. तर ते मी जेव्हा स्टार्टिंग केले व्लॉगिंग तेव्हापासून मला बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव आलेला आहे. आणि जी चूक मी केली आहे व्हिडिओ चॅनल स्टार्ट केल्यापासून, ती चूक तुम्ही करू नये. कारण मी जे आता तुम्हाला सांगणार आहे, ज्या गोष्टींबद्दल मला अनुभव आलेला आहे तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मला असं वाटतं की मी जी चूक केली ती तुम्ही करायला नको. कारण तुम्ही जर चॅनल चालू करताय, कारण माझ्या हातून ज्या चुका घडल्यात त्या तुम्ही करायला नको असं मला वाटतं, म्हणून हा व्हिडिओ बनवतीये. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मी जे माझी ब्लॉगिंगची जर्नी स्टार्ट केली, मी चॅनल चालू केला. खरं तर मला चॅनल चालू करता येत नव्हतं. म्हणजे चॅनल तर आपण ओपन करतो, पण मला असं होतं की मला यूट्यूब तर अगोदरपासूनच चालू करायचं होतं. मला व्लॉगिंग करायचं हे अगोदरपासून माझं डिसाईड होतं. पण प्रत्येक वेळेस काही ना काही अडचणी येत गेल्या, ते मागं राहत गेलं, हा नंतर करू, मग हे वगैरे बऱ्याचशा गोष्टींमुळे ते खूप दिवसा अगोदरच व्लॉगिंगचं चॅनल चालू झालं असतं, पण काही कारणास्तव ते राहून गेलं. फायनली ते आता चालू झालेलं आहे. सो मी जे गोष्टी फेस केल्या, कारण यूट्यूब चालू करणं हे फक्त मला माहित होतं, पण ते चालू केल्यावर काय काय करावं लागतं, म्हणजे कसं ग्रो होण्यासाठी काय काय करावं लागतं, किंवा मग काय थंबनेल बोलतात ते काय असतं, एडिटिंग काय असतं, ते कसं करायचं असतं, सॉन्ग कसं द्यायचं असतं, एक ना अनेक गोष्टी जेव्हा मी चॅनल चालू केला. कारण मी पण व्लॉग बघायचे, दुसऱ्या व्लॉगरचे मी सुद्धा व्लॉग बघायचे. कारण एक तर मुलं शाळेत गेल्यानंतर दुसरं काही काम नसायचं, घरातली कामं झालं तो टाइम एकदम फ्री असायचा. मग त्या टायमामध्ये करायचं काय, मग त्या टायमामध्ये माझ्या डोक्यात असं होतं की मग मी आपलं टाइमपास म्हणून छान छान व्हिडिओज ज्यांचे व्लॉगिंग मला आवडतात त्यांचं मी व्लॉगिंग वगैरे चॅनल वगैरे बघायचे. मग चॅनल व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मग मला ते आवडायचे व्हिडिओ. मग आता मी चॅनल चालू केला, मला ते मी व्हिडिओ बनवला, मी व्हिडिओ चॅनलवर टाकला. मग काय होतं माहितीये का, स्टार्टिंगला आपण चॅनल ओपन करतो,
आपण व्हिडिओ एक बनवतो. आता तुम्ही माझ्या अगोदरची व्हिडिओ बघा, त्याला कुठेही मी थंबनेल दिलेलं नाहीये. कसं कॅमेऱ्याला फेस करायचं असतं हे मला माहित नाहीये, कसं सॉन्ग टाकायचं असतं हे मला माहित नाही, थंबनेल कुठं लावलं जातं हे देखील मला माहित नाही. तुम्ही अगोदरचे 2-3 व्हिडिओ बघा, मी ते बनवायचे म्हणून असेच बनवले, टाकायचे म्हणून टाकले. कारण मी पहिल्यांदा ज्यांचे व्लॉग बघायचे, व्लॉगचे चॅनल बघायला मला पहिल्यापासूनच आवडतं, मी बघायचे, पण मी कधी ऑब्झर्वच केलं नाही की ते हे मोठं स्क्रीनवर दिसतं, ते मोठे मोठे नावं असतात, ते काय असतं, ते कसं दिलं जातं, मी कधी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलाच नाही. पण माझं असं झालं, मी चॅनल तर ओपन केला आणि व्हिडिओ पण मी टाकायला चालू केलं, पण त्याने काय होईनाच, व्ह्यूज येत नव्हते. चॅनल आता कसा ग्रो करायचा ते देखील माहित नव्हतं. मग स्क्रीनवर ते येतं, मग त्याला काय बोलतात. आणि युट्यूब हे असं माध्यम आहे की जिथं तुम्ही म्हणजे ते तुम्हाला एक इन्कम सोर्सेस पण देतं आणि त्याच्यावर जर तुम्हाला काही येत म्हणजे ते शिकवतं पण आणि ते इन्कम सोर्सेस पण देतं, जेणेकरून आपण युट्यूबवर काही जर आपल्याला येत नसेल तर ते आपण सर्च करून सुद्धा आपण ते शिकू पण शकतो आणि दुसरी गोष्ट ते त्याच्यानं आपण इन्कम पण करू शकतो. तर आता काहींना माझा व्हिडिओ बघून म्हणजे आता म्हणायला गेलं तर म्हणजे असं आपण जेव्हा स्टार्टिंगला व्लॉगिंग स्टार्ट करतो तेव्हा बऱ्याच लोकांचं आपल्या फॅमिली मेंबर्समध्ये बऱ्याच जणांना असं वाटतं की कारण काय होतं माहिती का, जेव्हा आपण व्लॉगिंग स्टार्ट करतो ना तेव्हा आपल्याला माहित असतं सबस्क्रायबर, व्ह्यूज, आपल्याला फक्त हे माहित असतं कारण आपण इतर व्लॉगिंगचे चॅनल बघितलेले असतात, त्यांचे सबस्क्रायबर वाढतात ते म्हणजे तेवढे मेंबर त्यांचं व्लॉग बघतात ते आणि मग तेवढे लोकांनी बघितल्यामुळे त्याला व्ह्यूज येतात, हे म्हणजे प्रत्येकाला माहित असतं. पण माझ्यासारख्या अशा भरपूर लेडीज आहेत की त्यांना त्यातलं पण काही म्हणजे नॉलेज नाहीये आणि मलाही नव्हतं, मलाही त्या गोष्टीतलं नॉलेज होतं वगैरे, अशातला काही भागच नव्हता. पण मला जेव्हा मी व्लॉगिंग स्टार्ट केलं तेव्हा मग आपल्याला एक असतं की आता व्लॉगिंग स्टार्ट केले तर मग आपल्या चॅनलला सबस्क्रायबर पाहिजे, हे आपल्या म्हणजे व्ह्यूजचा आपल्याला व्ह्यूज काय असतात हे आपल्याला माहीतच नसतं पहिली गोष्ट. पण आपल्या चॅनलवर सबस्क्रायबरचा आकडा दिसला पाहिजे हे आपल्याला त्यावेळेस जेव्हा आपण जे कोणी युट्यूबर म्हणजे नवीन युट्यूब चॅनल चालू करतात त्यावेळेस माझी परिस्थिती तशी होती की मला व्ह्यूज वगैरे काय असतात हे बेसिक काही गोष्टी माहित नव्हत्या, कारण मी व्लॉग बघायचे तिथे व्ह्यूज यायच्या, व्ह्यूज म्हणजे काय असतं हे मला त्यावेळेस माहित नव्हतं. माझ्या डोक्यात तेवढंच होतं की मग सबस्क्रायबर असेल, लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की मग आपल्याला पेमेंट येतं, हा माझा एक समज होता. आणि मग आपल्याला काय होतं, आता आपण चॅनल तर ओपन केलाय, मग आता व्हिडिओ टाकून सबस्क्रायबर आता व्हिडिओ टाकतोय पण सबस्क्रायबर्स वाढत नाही, मग आता काय करायचं. मग आपण तर पहिले घरात 4-5 जण असेल तर आपण स्वतःच त्यांचे मोबाईल घेतो किंवा त्यांना म्हणतो की मला सबस्क्राईब करा, मग आपण त्यांना सगळ्यांना सबस्क्राईब करायला होतं. तर घरातले 4-5-6 जण काय असेल ते आपल्याला सबस्क्राईब करतात, आपलं नाहीतरी नवीन चॅनल चालू झाल्यावर एक 8-10 सबस्क्रायबर आपले होतात. मग आता 8-10 सबस्क्रायबरवर कसं म्हणजे 8-10 सबस्क्रायबर आता कसं चालणार, म्हणून मग आपण फॅमिली मेंबरमध्ये प्रत्येकाला मग लिंक शेअर करतो की प्लीज सबस्क्राईब करा. आता मी जे बोलणार आहे ते कदाचित काहींच्या भावना दुखवल्या जाऊ शकतात, पण मी हे जो व्हिडिओ बनवतीये ते खरं तर जे नवीन व्लॉगर आहे, ज्यांना व्लॉगिंग करायचे, युट्यूबमध्ये व्लॉगिंग करायचे, त्यांच्यासाठी हा खरा तर म्हणजे मी म्हणेल तर मी जशी वेड्यात निघाले किंवा मला जे मी अनुभवले ते मी फक्त तुमच्याबरोबर शेअर करते. मग आपण पाहुण्यारावळ्यांमध्ये सगळीकडे लिंक शेअर करतो, सगळ्यांना म्हणतो की प्लीज मला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज मला सपोर्ट करा. तर मला एवढं म्हणायचं की मी जसं प्रत्येकाला म्हणजे व्हॉट्सअपला जेवढे ग्रुप आहेत वगैरे त्यांना सगळ्यांना हात जोडून सांगत होते की प्लीज सबस्क्राईब करा, हे माझी लिंक आहे, मी लिंक शेअर करत होते. तर पहिली चुकी आपण इथंच करतो की आपल्याला फक्त व्हिडिओ टाकण्यावर भर दिला पाहिजे, कारण मला ही गोष्ट माहीतच नव्हती की व्हिडिओ टाकत राहिलो तर आपल्याला बघणारे प्रेक्षक आहेत आणि ते आपल्याला बघणारे आहेत आणि ते आपल्याला सबस्क्राईब सुद्धा करणारे, म्हणजे ही गोष्ट मला माहीतच नव्हती. म्हणून मी वेड्यासारखं याला लिंक शेअर कर, त्याला लिंक शेअर कर, आणि मला एक असा अनुभव आला लिंक शेअर केल्याच्या नंतर की तोंडावर तुमच्या म्हणतात लोक नाही का, मग ते फॅमिली मेंबर असो किंवा बाहेरचे हे असो, कारण बाहेर आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, आता आपण ब्लॉगिंग चॅनल तर चालू केलेला असतो पण आपण लगेच सगळ्या आता आपल्या घरात एक वेळेस बेसिक माहीत असतं आपल्या नवऱ्याला
किंवा आपल्या सासू सासऱ्यांना किंवा बऱ्याचशा, पण आपण जर एका सोसायटीमध्ये राहत असतो, एका फ्लॅटमध्ये राहत असतो, तर आपण त्या गोष्टी थोडंसं त्यांना सांगायला हे करतो. आता मी तरी काय विचार करते की जाऊ दे, जेव्हा कळेल तेव्हा कळेल, जेव्हा विचारेल की तुम्ही काय ब्लॉगिंग करता का, तुम्ही काय ब्लॉगर आहात का, तुम्ही काय चालू केलंय का चॅनल, मग तेव्हा त्या गोष्टी क्लिअर करता येईल किंवा त्या गोष्टी त्यावेळेस सांगता येतील असं मला वाटायचं. त्यामुळे मी म्हणजे मग मला एक असं होतं की नको सोसायटीत वगैरे कोणाला सांगायला नको. मग पाहुण्यारावळ्यांमध्ये लिंक शेअर करा, मग त्यांना सबस्क्रायबरचं सांगा. तर मी जे केलं ते तुम्ही करू नका. परत एकदा सांगते, रिपीट करतेय. तर तुम्ही फक्त जर चॅनल, मग प्रत्येक जण काय म्हणणार, हा मी तू मला लिंक, मग ती समोरून आपल्याला रिस्पॉन्स कसा येतो जेव्हा आपण आपल्या पाहुण्यारावळ्यांमध्ये, आपल्या बाकीच्या फ्रेंड सर्कलमध्ये लिंक शेअर करतो आपले सबस्क्रायबर वाढवण्यासाठी. पण जेव्हा आपण लिंक शेअर करतो ना, तेव्हा ते आपलं मन राखायसाठी सबस्क्राईब करतात. आता राहिलं पाहुण्यारावळ्यांमध्ये, रिलेटिव्हमध्ये, मग विषय असा होतो की मग आता हिचं, आणि मोटिवेशन तर देत नाहीत, म्हणत नाहीत की तू जे करतीये ते चांगलं करतीये किंवा तुला ते छान जमतंय. म्हणतात ना, तुझे व्हिडिओ बघतो आम्ही, त्याला दररोज लाईक करतो, त्याला सबस्क्राईब पण केलेलं आहे मी चॅनल, तुझे दररोज व्हिडिओ बघते मी, असं म्हणतात. पण ते त्यातलं एकही करत नाही. नाही व्हिडिओ बघत, नाही चॅनलला सबस्क्राईब करत, आणि नाही व्हिडिओला लाईक करत. व्हिडिओ बघतात. व्हिडिओ कसे बघतात, सर्च मारून बघतात किंवा चुकून त्यांनी आपला एखादा व्हिडिओ एखाद्या दिवशी ओपन केलेला असतो, तर तो ऑटोमॅटिकली त्यांनी युट्यूब ओपन केल्यावर तिथं येतो, ते त्या थ्रू जाऊन आपला व्हिडिओ बघतात. पण ते चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आणि दुसऱ्यांना, आता ही व्यक्ती आमच्या घरात ब्लॉगर आहे, तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अशी हेल्प ते आपल्याला बिलकुल करत नाही. आपल्याला आपल्या मनाच्या समाधानासाठी, फक्त ते आपलं मन राखायसाठी की आपल्याला त्यांच्याविषयी काय वाटतं, मग त्यासाठी ते आपल्याला सांगतात की मी दररोज व्हिडिओ बघते, मी दररोज लाईक करते, मी चॅनलला सबस्क्राईब पण केलेले, ते फक्त आपलं मन राखायसाठी करतात. आणि मग दुसऱ्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांचा विचार असा असतो की काय थिल्लरपणा चालवलाय, काय बावटपणा आहे, आता व्लॉगिंग स्टार्ट केलं, मग आता हिला एवढंच कमी होतं का म्हणून हिने व्लॉगिंग स्टार्ट केलं, मग हिला काय पैशाची एवढी चणचण भासली होती का म्हणून आता ही नवीनच काहीतरी वेगळंच चालू केले, आणि आता ही काय आता व्लॉग करणार का. मग हे विचार हे करतात. म्हणजे ते मोटिवेशन तर देत नाही, पण डिमोटिवेटच होतो आपण त्यांनी. आपल्याला त्यांच्याकडं बोलण्याकडून वगैरे काही मोटिवेशन भेटत नाही. त्यापेक्षा चांगलं ऑप्शन आहे की तुम्ही तुमचे व्हिडिओ बनवा, ते युट्यूबवर टाका. तिथून तुम्हाला 1 वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील, 6 महिने लागेल किंवा 2 महिने लागेल किंवा 1 महिना लागेल, पण कधी ना कधी त्याच्यामध्ये सक्सेस भेटलं. कारण मला पण हा समज होता की मी व्हिडिओ टाकतेय पण पुढे जातच नाहीये, मग युट्यूब काय पाठवत नसेल का, मग माझ्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल का, अनेक गोष्टी मला वाटायच्या. पण ज्या टायमाला मला कमेंट्स यायला लागल्या, ज्या टायमाला लाईक्स भेटायला लागल्या, कमेंट्स यायला लागल्या, त्यावेळेस मला कळलं की नाही, युट्यूब जास्त स्पीडनी नाही पण हळूहळू युट्यूबला ज्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवायचा आहे त्या लोकांपर्यंत युट्यूब व्हिडिओ पाठवतो. हा महत्वाचा मुद्दा. तुम्ही व्हिडिओ चॅनलवर टाकत राहा, युट्यूब स्वतः तुमचे व्हिडिओ पुढं प्रेक्षकांसमोर आपोआप पाठवतं. प्रेक्षकांना जर व्हिडिओ आवडला तर प्रेक्षक तो व्हिडिओ ओपन करून बघतात, लाईक करतात, शेअर देखील करतात आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करतात. मला आतापर्यंत असं वाटत होतं की असं काही नसतं, आपण फक्त लिंक शेअर केल्याने, आपल्या फॅमिलीतल्या मेंबरला सांगितलं की सबस्क्राईब करा, त्यांनीच ह्या गोष्टी होतात. पण तसं होत नाही. त्यामुळे कोणापुढेही मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा हात जोडायचे नाही. हात जोडायचे ते फक्त प्रेक्षकांसमोर, कारण व्हिडिओ जातोय, आपण काहीतरी बोलतोय, प्रेक्षक बघतात. ते प्रेक्षकांना जर आपलं मनापासून आपण, आणि बोलताना जी गोष्ट बोलाल ती मनापासून बोला. कारण जर एवढ्या 100 लोकांना आपलं म्हणणं नाही पटलं तर कमीत कमी 20 लोकांना तरी आपण काहीतरी बोलतोय, 20 लोकांना तरी आपल्या व्लॉगिंग मध्ये काहीतरी चांगलं दिसतंय, 20 लोक तरी आपल्याला लाईक करतात, 20 लोक तरी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करतात. हीच गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी आहे.
त्यामुळं प्रत्येकाला लिंक, आणि पाहुण्या रावळ्यांमध्ये तर लिंक बिलकुल शेअर करू नका, कारण तुमचं मन राखायसाठी तुम्हाला म्हणतात की लिंक शेअर कर, आम्ही स्टेटसला ठेवतो आणि तू खूप छान व्हिडिओ बघते. कारण आपला एखादा व्हिडिओ ते स्क्रोल करता करता येतो, ते बघतात आणि त्याच्यावर आपल्याला कमेंट करतात किंवा आपल्याला कॉल करून सांगतात की नाही व्हिडिओ छान आहे, लय आवडलाय, लय मस्त आहे, छान बनवतीस. आणि आपल्याच पाठीमागं आपल्याला हा काय थिल्लरपणा आहे, हा काय बावटपणा आहे, काही पण बनवायला लागली, आणि हे डिमोटिवेट करून टाकतात. चॅनल कुठंतरी चालू केलेलं असतं, डोक्यांमध्ये मनामध्ये खूप काही स्वप्न रंगवलेले असते की आता माझं चॅनल छान मी चालू करते, छान छान ब्लॉग्स टाकल, छान छान ग्रो करल, आणि कुठंतरी चॅनल चांगल्या ह्याच्यावर आपण नेण्याचा विचार करत असतो की काय अजून करता येईल, कसं लोकांपर्यंत. आणि मग ही फोन करून आपल्याला असं म्हणतात आणि आपल्या पाठीमागं काहीतरी आणि मग ते काय होतं, ते जरी आपल्या पाठीमागं आपल्या पाहुण्या रावळ्यांमध्ये आपल्याविषयी जरा कुठं काहीतरी बोललेलं असलं ना की ते आपल्या कानावर बरोबर येतं. मग आपल्याला वाईट वाटतं की आपल्याला आपले व्लॉग्स म्हणजे आपण हे जे करतोय ते आपल्या पाहुण्यांमध्ये किंवा कोणामध्ये म्हणजे आवडत नाहीये, आणि आपल्या मागं ही व्यक्ती आपल्याला असं नावं ठेवतीये किंवा काहीतरी करतीये, ह्याच्याने आपण डिमोटिवेट होऊन जातो. त्यामुळे तसं न करता लिंक कोणाला शेअर करायची नाहीये. मेन म्हणजे कष्ट आहे तर त्याचं फळ देखील आहे. 1 वर्षांनी भेटेल, 2 वर्षांनी भेटेल, महिन्यानी भेटेल, 6 महिन्यांनी भेटेल, पण ते डेफिनेटली भेटणं. कारण जो माणूस कष्ट करतो त्याला फळ भेटल्याशिवाय त्याचं राहत नाही. आणि वर बसलेला आहे तो बघतोय सगळं की आपण किती प्रामाणिकपणे करतोय. आपलं स्वतःचं असं कंटेंट बनवायचं. ह्या गोष्टीवर आपण व्लॉगिंग जर करत असाल तर स्वतःचं कंटेंट बनवा, त्याच्यावर काम करा. मला काही येत नव्हतं, नाही म्युझिक यूज करता येत होतं, नाही टायटल, नाही थंबनेल, काही नाही. आणि युट्यूब चॅनल असे जर तुम्हाला इन्कमचं सोर्सेस जरी तिथून भेटत असेल तर तिथून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायला सुद्धा भेटतात. मी प्रत्येक गोष्ट आताचे व्लॉग्स बघा आणि पाठीमागचे जाऊन व्लॉग्स बघा, जसं की वांग्याच्या भाजीची रेसिपी वगैरे, तिथं मी कुठं थंबनेल दिलं नाही. कारण थंबनेल म्हणजे काय असतं, ते कुठं द्यायचं असतं. मग ते म्युझिक बॅकग्राऊंडला भरपूर व्लॉगरचे व्लॉग बघताना ते बॅकग्राऊंडला म्युझिक वाजतं, ते कसं, ते कुठून घेतात. जे प्रश्न माझ्या डोक्यात येत होते ते मी युट्यूबला सर्च मारत जात होते. सर्च मागून आपल्या पुढं एक ना अनेक हजार व्हिडिओ येतात. युट्यूबला एक क्वेश्चन टाका, तुम्हाला त्यावर 1000 व्हिडिओ येतात. आणि त्या 1000 व्हिडिओ मधलं बघायचं कोणाच्या ह्याला रेटिंग म्हणजे व्ह्यूज जास्त आहे. ज्याच्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त आहे ना, मग समजून घ्यायचं की त्या व्यक्तीने त्या रिलेटेड चांगला व्हिडिओ बनवलेला आहे. छान छान कमेंट्स बघायच्या आणि मग तो व्हिडिओ चॉईस करायचा. आणि मग त्या व्हिडिओमध्ये काय काय सेटिंग सांगितल्यात, मग एडिटिंगच्या बाबतीत असो, थंबनेलच्या बाबतीत असो, आणि मग ठरवायचं. मग तो व्हिडिओ बघायचा आणि त्यानुसार आपण शिकायचं, सेटिंग्स करायच्या. सगळं काही होऊन जातं. कोणीही आईच्या पोटातून शिकून आलेलं नाही आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट येते, कितीही अडाणी असू दे, कितीही शिकलेला नसू दे. युट्यूबच्या तिथं स्पीकर असतं, लिहिता येत नसेल, काही करता येत नसेल, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. स्पीकरवर बोलायचं. प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ येऊन जातो. मराठीमध्ये बोललात तर मराठीमध्ये बोललात तर मराठीतले व्हिडिओ येतात, हिंदीमध्ये बोललात तर हिंदीतला येतो, इंग्लिशमध्ये बोललात तर इंग्लिशमधला व्हिडिओ येतो. त्यामुळे कोणावरही अवलंबून राहायची किंवा कोणापुढे हात जोडायची काही गरज नाही. मला ज्या गोष्टी येत नव्हत्या, माझ्या जेव्हा युट्यूबची जर्नी होती त्याच्यामध्ये मी खूप छान छान गोष्टी खूप लोकांकडून सुद्धा, आणि काही चांगली लोक भेटली ज्यांच्या थ्रू मी युट्यूब काय असतं, सेटिंग्स कशा असतात, काय असतात, बऱ्याचशा गोष्टी शिकले. म्हणजे त्यावर मी एक वेगळा व्लॉग बनवल. ह्या व्लॉगमध्ये म्हणजे बोलायला नको, नाही तर व्लॉग कशाच्या रिलेटेड आणि मी बोलतीये कशाच्या रिलेटेड असं होऊन जाईल. त्यामुळे मी त्या गोष्टी आता इथं बोलत नाही. पण खरंच खूप डिफिकल्ट असतं, पण तितकं सोपंही असतं. कष्ट आहे तर त्याचं फळ देखील भेटतं. आणि नका लिंक शेअर करू जेणेकरून डिमोटिवेट होईल. तुम्ही तुमचे प्रयत्न करा, प्रयत्न केलं तर फळ नक्कीच भेटतं. छान छान युट्यूबला सर्च मारा एडिटिंग. आणि जर तुम्हाला वाटत असेल, आणि खूप असे चॅनल्स मी बघितले, खूप असे चॅनल म्हणजे व्हिडिओ आहेत, काही चॅनल्स अशा आहेत की त्याच्यावर थंबनेल एक दिलेले, पण आतमध्ये ओपन करून बघितलं ते दुसरंच आपल्याला कुठेतरी भरकटत नेतात. आपण सर्च करतो एडिटिंग कैसे करना है, मराठीत हिंदीत केलं तर
मराठीत केलं तर एडिटिंग कसं करायचं वगैरे यूट्यूब चॅनलसाठी. तर थंबनेल एक ओपन केलं की दुसरीकडेच आपल्याला भरकटत नेतात. आणि खूप असे छान छान चॅनल आहेत जे मी सर्च करून मी स्वतः बघितलेले आहेत आणि त्याच्यातूनच मी शिकलेली आहे. मी खूप शिकली असं मी म्हणत नाहीये, मला खूप अजून अभ्यास करायचा आहे, खूप इम्प्रूव्हमेंट माझ्या व्हिडिओमध्ये करायचंय. आणि मला कसं बोलायला जास्त वाटतं. आणि जे व्हिडिओ तुम्ही आता एक छोटीशी टिप्स देतेय की जेवढी तुम्ही कॅमेरा फेस कराल, जेवढं तुम्ही प्रेक्षकांशी बोलाल, मंडळींशी बोलाल, तितकंच तुम्ही लवकर ग्रो होईल असं मला तरी वाटतं. कारण कनेक्टिव्हिटी पाहिजेलच पाहिजे. कारण फक्त व्हिडिओ करायचा, मागून आवाज द्यायचा, तर तसं पण करायचं आणि असं पण करायचं. काही व्हिडिओ तसे ठेवायचे, काही व्हिडिओ फेस टू फेस ठेवायचे, जेणेकरून तुमच्यातली म्हणजे त्यांच्यातली ना आपल्यामधली कनेक्टिव्हिटी वाढत जाते. त्याच्यासाठी काही व्हिडिओ तसे करायचे, काही व्हिडिओ असे करायचे. त्याच्यामुळे सांगते माझे. आणि मला चॅनल चालू केल्यानंतर इतकी घालमेल. आता चॅनल तर चालू केलंय, व्हिडिओ कसे बनवायचे, थंबनेल कसं द्यायचं, टायटल कसं द्यायचं, हे सॉन्ग कुठून देत असतील, हे थंबनेल कसं बनवत असतील, काय कसं, प्रत्येक गोष्ट ना गोष्ट जे आत्ताचे व्हिडिओ आहेत, आत्ताच्या व्हिडिओला जे तुम्ही थंबनेल बघता, बॅकग्राऊंडला जे म्युझिक बघता, ती प्रत्येक गोष्ट मी सर्च मारून शिकलीये. आणि काही गोष्टी मी दुसऱ्यांकडून पण शिकलीये. त्याच्यावर मी नक्कीच, तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याच्यावर सुद्धा एक छानसा ब्लॉग मी नक्कीच करायचा प्रयत्न करेल. आणि प्रत्येक गोष्ट यूट्यूबवर अवलंबून आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट यूट्यूबवरून शिकू शकता. आणि व्लॉगिंग करताना खूप गोष्टींचं म्हणजे लक्ष ठेवावं लागतं. एक तर संयम आणि पेशन्स. आता काही चॅनलवर असे म्हणजे थंबनेल बनवतात की हे सेटिंग करा, 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील, ही सेटिंग करा, लगेच व्ह्यूज वाढतील, असा शॉर्ट्स टाका, लगेच व्हायरल होईल. काही होत नाही. अशा कुठल्याही यूट्यूबच्या सेटिंग्स नाहीयेत. आणि यूट्यूबवर आता मी जो असा व्हिडिओ बनवतीये, हा पूर्णपणे अभ्यास करून, 3-4 महिन्याचा अभ्यास करून हा व्हिडिओ बनवायचं धाडस दाखवले. कारण खूप बारकाईने अभ्यास केलाय की असं काही असतं का की डायरेक्ट 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतात, अशा काही असतं का, अशी काही सेटिंग असते का डायरेक्ट व्ह्यूज हे होतात. नाही. आपण जेव्हा व्हिडिओ पोस्ट करतो, जेव्हा मायबाप प्रेक्षक व्हिडिओ बघतात, व्हिडिओला कमेंट करतात, लाईक करतात, आणि आवडीने आपण ज्या टायमिंगला आपला व्हिडिओ सोडतो त्या टायमिंगला ते बघणारी जी आपली यूट्यूब फॅमिली असते, जे आपले मित्रमंडळ असतं, आणि जी आपली नवीन फॅमिली म्हणजेच यूट्यूब फॅमिली असते, ती त्या टायमाला सबस्क्रायबर आपले येऊन तिथं तो व्हिडिओ बघतात. आता माझा संध्याकाळचा टायमिंग आहे 7 वाजता शॉर्टचा. 7ला मी शॉर्ट्स टाकला की बघतात, कमेंट्स देखील करतात आणि व्ह्यूज पण येतात. काय येतात की त्या टायमाला ते वेट करत असतात, व्हिडिओ आता येईल आणि नंतर व्हिडिओ आज कसा असेल, कशाचे रिलेटेड असेल. त्यामुळं पेशन्स ठेवा. अशा कुठल्याही सेटिंग नाहीयेत, कुठल्याही सेटिंग नाही. तुम्ही आता युट्यूबला सर्च मारा की 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट करायचे, व्ह्यूज कसे वाढवायचेत, सेटिंग मारा. तुम्हाला एक नाही 100 पेक्षा जास्त चॅनलवर तुम्हाला भरपूर व्हिडिओ दाखवतील. ते फक्त चॅनल ग्रो होण्यासाठी आणि त्या व्हिडिओला व्ह्यूज येण्यासाठी असतात. बस आपण बघतो, त्यांच्या व्ह्यूज वाढतात, दुसरं काही होत नाही. काही नुसते थंबनेल देतात आणि आपल्याला फक्त आपलं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करतात. तसं काही नसतं. आपले सबस्क्रायबर, आपले व्ह्यूज 2च गोष्टींनी वाढतात. आपला व्हिडिओ टाकल्याच्या नंतर जे असतात सबस्क्रायबर, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असतं, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसतं, ते येतात, आपला व्हिडिओ बघतात, लाईक करतात आणि बघितल्याच्या नंतर व्ह्यूज वाढतात. जर व्हिडिओज बघितला नाही तर व्ह्यूजच येणार नाही. आणि व्हिडिओ बघून जर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबच केलं नाही तर सबस्क्रायबर पण वाढणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे कुठलाही एखादा व्हिडिओ बघून एखादी सेटिंग करून सबस्क्रायबर जर वाढले असते तर एवढे मोठे मोठे व्लॉगर कोणी झालंच नसतं. आणि सगळ्यांनी मग त्या सेटिंग करूनच व्लॉगिंग स्टार्ट केलं असतं आणि मग चॅनल मॉनिटाईज करून घेतला असता. आज किती मोठा व्लॉगर असेल तरी तो व्लॉग करतो, एडिटिंग करतो,
पूर्ण प्रॉपर जी यूट्यूबची प्रोसिजर असतो व्हिडिओ अपलोड करायची बनवायची, त्या सगळ्या नियमात राहून मोठे व्लॉगर व्लॉग बनवतात आणि त्याच्यानंतर जाऊन व्लॉग अपलोड होतो. अपलोड झाल्याच्या नंतर जे सबस्क्रायबर असतात त्यांचे ते त्यांचा व्हिडिओ बघतात आणि त्याच्यानंतर त्यांचे ते व्हिडिओ बघितल्यामुळे त्यांच्या सबस्क्रायबरनी त्यांचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्याला व्ह्यूज येतात आणि तशा थ्रू त्यांना पेमेंट येत असतं. अशा जर कुठल्या सेटिंग्स असतात तर मग प्रत्येकाने तेच केलं असतं. कोणी कशाला कष्ट घेतलं असतं, प्रत्येक जणांनी तेच केलं असतं, सेटिंग केलं असतं, सबस्क्रायबर वाढवले असते, व्ह्यूज पण वाढले असते. सबस्क्रायबर जेव्हा आपण व्हिडिओ टाकतो, आपला व्हिडिओ एखाद्याला आवडतो त्यावेळेस ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात आणि दुसरी गोष्ट त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर ते बघतात कोणता व्हिडिओ टाकलाय आणि आपला व्हिडिओ आवडल्याच्या नंतर ते त्याला व्ह्यूज देखील येतात. त्यामुळं चॅनल लिंक शेअर करणं अशा कोणत्याही ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि छान व्हिडिओ जर बनवायचे असेल तर यूट्यूबवरच सर्च मारा, तिथे सर्व काही माहिती दिलेली आहे. आणि जर साध्या सोप्या पद्धतीत कोणाला एडिटिंग शिकायचं असेल, टायटल कसं द्यायचं, टॅग कसे लावायचे, टॅग लावणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. जर तुम्ही टॅगच लावले नाही व्हिडिओ अपलोड करताना तर चॅनल सर्चिंगमध्ये येणार नाही. त्याच्यामुळं जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वाटत असतील की म्हणजे व्हिडिओ आहेत पण कोणाचं म्हणजे समजत नाहीये, काय नाहीये, कोणाला जर अडचण येत असेल तर प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की एडिटिंग विषयी म्हणजे व्हिडिओ बनवू किंवा टायटल विषयी किंवा बॅकग्राऊंड म्युझिक कसं द्यायचं, कुठून द्यायचं, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा, जेणेकरून मी जशी बोलतीये तशा भाषेमध्ये, साध्या सोप्या भाषेमध्ये एकदम सिंपल पद्धतीने एडिटिंग कसं करायचं, थंबनेल कसं द्यायचं, काय कसं करायचं ते पूर्ण व्हिडिओ मी स्वतः तुमच्याशी शेअर करेल. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही जरी माझ्या बोलण्याकडून चुकलं असेल किंवा मी जे बोलले ते तुम्ही देखील अनुभवलं असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच करून सांगा. कारण कसं असतं, जर आपण व्लॉगिंगचं चॅनल चालू केला असेल तर आपल्याला एक ना अनेक गोष्टी ध्यानात मनात ठेवूनच आपण, कारण बघणारे जे प्रेक्षक असतात त्यामुळं त्यांनाही आपल्या थ्रू कडून त्यांच्या भावना सुद्धा हर्ट झाल्या नाही पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ माझ्या व्हिडिओच्या थ्रू जर कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असेल तर त्याबद्दल खरंच सॉरी. मला कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, पण मी जे 3-4 महिने माझी जी घालमेल झाली, मी ज्या लिंक शेअर केल्या आणि केल्याच्या नंतर आम्ही तुझं लिंक स्टेटसला ठेवतो, मग आम्ही इकडं हे करतो, आम्ही शेअर करतो, आम्ही दर तुझे व्हिडिओ बघतो, ह्या अशा जी फसवेगिरीची जी भाषा आहे ना ही मी खूप अनुभवली. आणि फॅमिलीमध्ये जर प्रोफेशनल जॉबला वगैरे कोणी असेल तर त्यांना तर बिलकुलच करू नका. कारण जर आपण व्लॉगिंग चॅनल खरं तर चालू केलं ना तर काही लोकांना ना आपली लिंक शेअर करायला आणि हे करायला थोडीशी लाज वाटते. कारण त्यांचं असतं आमचं एक स्टेटस आहे, आम्ही एका कंपनीत काम करतो, मग आम्ही कशाला लिंक शेअर करायची, मग असं मग तसं. मग त्यापेक्षा आपल्यासाठी हात जोडायचे ते फक्त आपले जे यूट्यूब आहे, यूट्यूबवर जे आपली जी यूट्यूब फॅमिली आहे, जे आपले प्रेक्षक आहेत, जे आपले मित्र आहेत, जे आपल्या मैत्रिणी आहेत, ज्या माझ्यासारख्या सख्या आहेत, जे दादा आहेत, त्यांच्या पुढं हात जोडायच्या आणि त्यांना रिक्वेस्ट करायची की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलला मेन म्हणजे जरी आपण लिंक शेअर केली आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, तर ते आपले व्हिडिओ बघत नाही आणि आपले व्हिडिओ न बघितल्यामुळे किंवा स्टार्ट केला मध्ये स्किप केल्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि यूट्यूब सगळं बघत असतं, त्याच्यामुळे जास्त आपल्याला फायदा हा होतो की आपण एखादा व्हिडिओ छानपणे प्रामाणिकपणे आपल्या कंटेंटमध्ये जेव्हा आपण व्हिडिओ स्वतःचा असा शेअर करतो आणि मग प्रेक्षक ते बघतात आणि छान छान सबस्क्राईब करतात, कमेंट करतात आणि मग त्याला छान छान व्ह्यूज येतात, ते खरं आपलं कंटेंट असतं, ते खरी आपली मेहनत असते. त्यामुळं प्रेक्षक आपल्याला सबस्क्राईब ते करतात त्यांना पूर्ण व्हिडिओ आपला आवडलेला असतो. लाईक तेव्हाच करतात जेव्हा त्यांना त्या व्हिडिओमध्ये काहीतरी खरं दिसतं, त्यावेळेसच करतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ जे कोणी बघत असेल, आता यूट्यूब किती लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवल हे मला माहीत नाही, पण तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. यूट्यूबच्या रिलेटेड खरं तर व्हिडिओ मला नाही घेऊन यायचे, कारण कसं यूट्यूबच्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन यायला तितका अभ्यासही असावा लागतो त्या गोष्टीचा. आणि माझ्यापेक्षा खूप छान छान ब्लॉगर आहेत जे त्यांनी यूट्यूबच्या रिलेटेड व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी. सो मला त्या गोष्टी करायच्या नाही, पण मला जे अनुभव आलेले आहेत ते मात्र यूट्यूबच्या रिलेटेड मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. आणि साध्या सोप्या भाषेचे एडिटिंग, थंबनेल आणि टायटल, टॅग ह्या गोष्टी तुम्हाला जर शिकायच्या असेल माझ्याकडून तर मी तो तुमच्यासाठी व्हिडिओ जर तुम्ही रिक्वेस्ट करत असाल, तुम्ही जर म्हणला तर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तसं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि नमस्कार.